स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचा कार्यकाल आता संपत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या सध्याच्या जीवनात काय घडामोडी होत आहेत, जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी 1,35,000 जे महाराष्ट्रातले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना माहिती आहे. जे अपडेट आहे ते अपडेट युट्यूबच्या माध्यमातून आपण कायमस्वरूपी बघत आहात, वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहात, परंतु आपल्या बाजूने भूमिका शासन मात्र घेताना दिसत नाही आहे. आजच्याच पेपरची जी बातमी, लोकसत्ताची बातमी आपण जर पाहिली असाल तर लोकसत्ताच्या बातमीमध्ये लाडक्या बहिणीची एक बातमी आलेली आहे आणि लाडक्या बहिणीची बातमी त्या माध्यमातून आपल्याला समजत आहे की शासन म्हणजे कोण, तर देवेंद्रजी फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत आणि तत्काल त्यावेळेचे ते उपमुख्यमंत्री होते ज्या वेळेला ही योजना सुरू केली. आपल्याकडे त्यांच्याकडे वेळ नाही आहे जे आपल्यासाठी वेळ देण्यासाठी. आपल्याला माहिती आहे की आपले जे तुकाराम बाबा आहे यांनी सांगलीमध्ये जे उपोषण केलेलं होतं, आमरण उपोषण केलेलं होतं, 5व्या दिवशी हे आमरण उपोषण ज्या वेळेला सोडण्यात आलं त्यावेळेला उदयजी सामंत जे आपले कॅबिनेट मंत्री आहे त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन सोडण्यात आले आणि त्यांना आपल्याला आपली भूमिका एक त्यांनी व्यक्त केलेली होती की मी स्वतः कॅबिनेट मंत्री असून आम्ही याबाबत 15 दिवसामध्ये निर्णय घेऊ, कॅबिनेट बैठक बोलवू आणि आपल्या बाजूने आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन मात्र त्यांनी दिलं. आणि आजच्या पेपरला लाडकी बहिणीची एक बातमी आलेली आहे आणि त्या पेपरवरचं जो पेज नंबर 4 आहे, जो महाप्रदेश पेज नंबर आहे, त्या पेपरवरती तुम्ही ऑनलाईन तुम्ही स्वतःही ती बातमी काढू शकता. तुमच्याकडे पेपर आला नसेल तर लोकसत्ताचा. तर विद्यार्थी मित्रांनो, यात डायरेक्ट स्पष्ट उल्लेख केलेला आहे की लाडकी बहीण योजना ही 5 वर्ष सुरू राहणार अशी ग्वाही कोणी दिलेली आहे? मुख्यमंत्री फडणवीस यांनी, देवाभाऊ यांनी दिलेली आहे. योग्य वेळी आम्ही अनुदानात वाढ करू असे शब्द त्यांनी दिलेले आहेत. जे सावत्र भाऊ आहेत म्हणजे कोण, विरोधक आहेत, सावत्र भाऊ आहेत, कायम स्वरूपी ते टीका करत आहेत, परंतु आम्ही प्रामाणिकपणे आपल्या बहिण्यांसाठी काम करतो आहे असं ते त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट व्यक्त केलेलं आहे. परंतु एकीकडे दुसरी बाजू जर तुम्ही पाहिलात तर एकीकडे लाडक्या भावांना मात्र यांनी वाऱ्यावर सोडलं आहे. लाडक्या भावांना 5 वर्ष म्हणजे 5 महिने त्यांनी काय दिलंय फक्त, तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून दिलेलं आहे. नंतर आंदोलन केलं म्हणून त्यांनी 6 महिने वाढवलेले आहेत आणि आता ते 11 महिने झाले आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे 11 महिने आता संपत आलेले आहेत. हा शेवटचा महिना, ऑगस्ट महिना हा त्यांचा कार्यकाळ असणार आहे. परंतु बाकी विद्यार्थ्यांना आता जी काही न्यायाची भूमिका आहे ती कोण देणार आहे, यांना न्याय कोण देणार? कारण यांनीच बोललेले शब्द आहे की आम्ही 50% विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी कामावर घेऊ. असे कोण बोललेले आहे? कौशल्य उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, एकनाथजी शिंदे मोठ्या सभेत बोलले, देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः खुद्द बोलले, एकनाथजी शिंदे हे खुद्द बोललेले आहेत. आणि आमरण उपोषण ज्या वेळेला होतं त्यावेळेला सुद्धा यांचे व्हिडिओज, यांचे जे काही स्क्रिप्ट आहे ते सर्व त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आलं आणि बाकी पूर्ण महाराष्ट्रभर लोकांना या सर्व गोष्टी माहिती आहेत. आतापर्यंत 3 ते 4 आंदोलनं झालेत, परंतु यांची भूमिका मात्र सरकार घेताना दिसत नाही. परंतु लाडक्या बहिणीची भूमिका मात्र घेताना दिसत आहे. लाडकी जी बहीण आहे यांनाही प्यारी वाटत आहे, पण लाडके भावाची जी योजना सुरू केलेली आहे, जे विधानसभेत यांनी खुद्द बोललेलं आहे, त्याचं काय? म्हणजे बोलाचाच कडी बोलाचाच भात या ठिकाणी करताना या ठिकाणी दिसत आहे. हे देवाभाऊची ही स्पष्ट उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. योग्य वेळी आम्ही अनुदानात वाढ करू. मग योग्य वेळी लाडक्या भावांसाठी तुम्ही काय करणार आहात? हा प्रश्न मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी विचारणं गरजेचं आहे. ट्विट करणं गरजेचं आहे. ट्रेन चालवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सीएमओला पकडून आपल्याला त्या ठिकाणी मंत्री आणि इतर जे काही आहेत त्या सर्वांना पकडून आपल्याला ट्रेन चालवावं लागेल. त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. पत्रकार परिषदा आपल्याला घ्यावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल, त्याशिवाय यांना आपल्याला जागे करावं लागेल, यांना पकडून जागे करावं लागेल, तर आपल्याला न्याय देण्याचे हे करतील असं या ठिकाणी आपण समजायला पाहिजे. त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे की भाषणात बोलणारे कोण आहेत, कृती करणारे कोण आहेत याचा फरक लाडक्या बहिणींना समजतो. म्हणून कोणी किती खोटे अप्रचार केले ते सावत्र भाऊ जोपर्यंत सावत्र सारखे वागतात तोपर्यंत बहिणी त्यांना कधीच तारा देणार नाही. विचार करा. आणि एकीकडं तुम्हाला खोटे बोलले त्याचं काय? म्हणजे लाडक्या बहिणीला ते स्पष्ट म्हणून देवा भाऊ सांगत आहेत, पण तुम्ही खोटे बोलले त्याचं काय? हा महत्वाचा विषय आहे. म्हणून तुम्ही जातीनं अशा पेपर्स आहेत, हे कटिंग्स आहेत, याचे तुम्हाला ट्विट करावं लागेल तुम्हाला लाडक्या भावाला पकडून, तर आपल्याला न्याय मिळण्याची एक आशा आपण व्यक्त करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, नंतर बालाजी चाकूरकर साहेब, राठोड साहेब, नंतर आपले तुकाराम बाबा यांना आपल्याला सोबत घेऊन हे आपलं नेतृत्व आहे, त्यांना कायमस्वरूपी आपल्याला साथ द्यावी लागेल.
त्याशिवाय आपल्याकडे गत्यंतर नाही, तरच आपल्याला न्याय मिळेल. याच्याशिवाय आपल्याला दुसरा आपल्याकडे पर्याय नाही. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करिता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.